भौतिक ते आध्यात्मिक ह्या सीरीजचा नवा एपिसोड सुरू करूया. तर सुरू करतो काही स्टोरीज पासून. सो आजच्या दोन स्टोरीज आहेत. ज्याची थीम अशी आहे की कॉर्पोरेट जगात प्रोफेशनल लाईफमध्ये कधीही कोणाला फीडबॅक देऊ नये. हे मी एक शिकलेल्या अनुभवातून शिकलेली फॅक्ट आहे. तर ते मी काही दोन अनुभव शेअर करणार आहे. अ, पहिला सुरू होतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझ्या. तर पहिले 3 वर्ष आमचं इंजिनिअरिंग कॉलेज निवांत चाललेलं. 3 नाही, 3.5 वर्ष. म्हणजे मला इन जनरल माझी शाळा सुटली जेव्हा, त्याच्यानंतर मला जे कुठले कॉलेजेस मिळाले, त्याच्यात कधीच अटेंडन्स कंपल्सरी नव्हता. म्हणजे कधीच कुठले स्ट्रिक्ट टीचर्स मिळाले नाही. अ, बहुतेक ज्याचा परिणाम असा झालाय, की मी त्याच्यानंतरचे विषय एवढे नीट शिकलो नसेल, जे काही आहे. बट विषय असा की इंजिनिअरिंगचे 3.5 वर्ष आमचे सुखात गेले, ज्याच्यामध्ये आम्ही टीचर्सला त्रास द्यायचो नाही आणि टीचर्स आम्हाला त्रास द्यायचे नाही. ॲटलीस्ट ते एक काय म्हणतात त्याला, एक ॲग्रीमेंट होती आमच्यामध्ये, की टीचर्स काय सगळं व्यवस्थित शिकवायचे नाही, सिलेबस कंप्लीट वगैरे नाही करायचे आणि आम्हाला कधी या क्लासमध्ये बसा, एवढे तास तुम्ही बसलाच पाहिजे, असं कधी हे नव्हतं, रिस्ट्रिक्शन नव्हतं. अचानक असं झालं की 3.5 वर्ष झाले. ठीक आहे. सो आमचं सगळं जे जवळ-जवळ इंजिनिअरिंग संपत आलेलं आणि एक आमचे एक डायरेक्ट एच-ओ-डीच चेंज झाली. एक बाई आल्या एच-ओ-डी आणि कधी बाई आली तुमची मॅनेजर, ते पण एक काय म्हणतात त्याला, एक प्रोफेशनल माझ्या लाईफची एक मला प्रिव्ह्यू मिळालेला, की कधी बाई असेल तुमच्यावरती तर काय परिणाम होऊ शकतात, ते दिसतं. तर ती मॅडम आल्या त्या आणि त्यांनी चेक केलं, की ओके, आता मला अटेंडन्स द्या. मग सगळ्या टीचर्सनी दिलं अटेंडन्स मुलांचा. मग आता ऑफकोर्स 70-80% मुलांचा अटेंडन्स 40% पण नव्हता आणि 50%च्याही खाली होता. कारण कोणी यायचंच नाही क्लासमध्ये. तर एक नवा फर्मान जारी केला बाईंनी, की अ, ज्यांचे काय 40-50% पेक्षा खाली अटेंडन्स आहे, त्यांना हॉल तिकीट मिळू शकत नाही. जे सॉरी, एक्झामला बसायला जे लागतं तिकीट, ते देणार नाही. उगीचच. एंडला आले आणि हे काढलं. आता एंडला येऊन काय आम्ही काय रेट्रोएक्टिव्हली काय जाऊन क्लास अटेंड तर नव्हतो करू शकणार. मग बरेच दिवस देतच नव्हते, थांबवून ठेवलेलं. अ, मग असं झालं, मी वैतागलो तेव्हा आणि ऑफकोर्स ही माझ्या सुरुवातीचं जे अल्लडपणा तो होता माझ्यात. तर मग मी एक लंबचौडा स्पीच तयार केला. एका पेपरवर लिहिलं आणि मी हेच सगळं लिहिलं एच-ओ-डीला, की तुमचे काय टीचर, म्हणजे मी असं म्हणालो, की आम्हाला काय असे टीचर फार काही इन्स्पायरिंग आहेत किंवा अ, 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 काही डिरेक्शन, म्हणजे मी चांगल्या शब्दात लिहिलेलं, की आम्हाला काही डिरेक्शन मिळतीये टीचर्सकडून असं नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही नाही अटेंड, म्हणजे एकदम चांगल्या शब्दात मी लिहिलं होतं, की का नाही अटेंड केला. तर मला तेव्हाचे एक्सपिरियन्सेस एक्झॅक्ट आठवत नाहीयेत. पण एकदम असं इंग्लिशमध्ये एकदम चांगलं स्पीच लिहिलेलं आणि मलाही आवडलेलं ते स्पीच. तर मग अ, आम्ही एच-ओ-डीच्या बाहेर प्रिन्सिपलच्या बाहेर जनरल लोक डिस्कस करायला लागलो, की काय करायचे नेक्स्ट स्टेप्स आणि मग मी दाखवलंय, की मी हे असं लिहिलेलं आहे. मी हे लेटर देणार आहे एच-ओ-डीला. तर सगळ्यांनी, बाकीच्यांनी पण वाचलं आणि एक मुलगी पण होती तिकडे, हॅपन टू बी देअर, म्हणजे सगळेच मुलं-मुली सगळ्या होत्या. तर तिने असलं, ती म्हणाली, "अरे, खूप चांगलं लिहिलंय स्पीच. दिस इज व्हेरी गुड अँड दिस इज टू द पॉइंट. एकदम प्रोफेशनल, विदाऊट ऑफेंडिंग एनीबॉडी रिझन्स दिलेले." तर आणि इट जस्ट हॅपन ह्या गर्दीमध्ये आणि म्हणजे जसा केऑस असतो जसा कॉलेजेसमध्ये एच-ओ-डीच्या क्लासच्या, इट सो हॅपन की एच-ओ-डींकडे मी ते लेटर द्यायला गेलो, तर त्या म्हणाल्या, "हे वाचून दाखवा मला." असं काहीतरी झालं, की हे वाचा त्यापेक्षा. आणि इट सो हॅपन्ड की ते स्पीच त्या मुलीच्या हातात होतं. ठीक आहे. तर त्या मुलीचं नाव पण मी सांगतो, जाहीर सांगू शकतो. शिल्पी राजधान त्या मुलीचं नाव आहे. ती आहे Facebookवर जर बघायची असेल तर. तर तिने ते वाचलं. तिने ते एच-ओ-डी समोर वाचलं अख्खं स्पीच आणि एच-ओ-डीच्या आजूबाजूला थोडे टीचर्स पण होते बसलेले आणि एच-ओ-डीने ते ऐकलं आणि त्याच्यानंतर त्या स्पीचमुळं असं नाही, पण इव्हेंच्युअली एनिवेज म्हणजे हे सॉल्व्ह होणाराच प्रॉब्लेम होता. इव्हेंच्युअली होणारच होता. म्हणजे सगळ्यांना काय हॉल तिकीट लपवून, सॉरी, डिनाय नव्हते करणार. तर मग शेवटी दिलं गेलं एक्झामिनेशनचं ते हॉल तिकीट.
सगळ्यांनी एक्झाम दिली. हा विषय संपला. पण प्रॉब्लेम का आता असा झाला त्याच्यामध्ये मजा अशी झाली की अ, सगळे जे आजूबाजूला टीचर्स बसलेले आणि एच-ओ-डी बसलेली त्यांना सगळ्यांना असं वाटलं, की ते तिने लिहिलेला स्पीच आहे. म्हणजे ते तिचे थॉट्स आहेत असं वाटलं. आणि जेव्हा एक्झामचे रिझल्ट आले, तेव्हा फक्त प्रॅक्टिकलमध्ये तिला कमी मार्क होते. बाकी कोणाला कमी मार्क नव्हते. कारण टीचर्सनी सगळा जो रिव्हेंज होता त्यांचा, की त्यांच्या शिकवण्यावर जे ताशेरे ओढले गेलेले, त्याचा रिव्हेंज त्या नालायक टीचर्सनी तिच्या मार्क्सवर घेतला आणि बाकी सगळ्यांना व्यवस्थित मिळाले. माझा तर काही ह्याच्यात संबंधच नाही आला. त्यामुळे ती माझी पहिली शिकवण होती, की उगाच काही हे म्हणजे असं वाईट फीडबॅक वगैरे देऊन काय फायदा नसतो. तुमचं नुकसान होतं. हा एक अनुभव झाला. आणि आता दुसरा अनुभव सांगतो मी. आता हे रिव्हर बेडमध्ये मी इंजिनिअर होतो, सॉफ्टवेअर इंजिनिअर 4-5 वर्ष होतो जवळ-जवळ. आणि युजुअली सगळ्यांचाच अनुभव असायचा, की कॉलेजमधून जेव्हा बाहेर पडता तुम्ही, तेव्हा पहिली जी कंपनी असते ती त्याच्यात चांगले ग्रुप होतात तुमचे. त्याच्यानंतर जेव्हा तुमचा स्विच होतो ना, त्याच्यानंतर कधीच चांगले ग्रुप्स वगैरे बनत नाहीत आणि असे कोर होत नाही. पण कॉलेज नंतरचं जे इमिडिएट कंपनी असते, त्याच्यात ग्रुप्स चांगले बनतात. तर अशी ही माझी रिव्हरबेड कंपनी होती एम-एस झाल्यानंतरची. सगळ्यांशी रिलेशन चांगले आणि सगळे आय यूज्ड टू एन्जॉय वर्किंग. तर त्याच्यामध्ये 4.5 वर्षानंतर असंच माझाही मॅनेजर बदललेला त्याच्यात शेवटच्या वर्ष. आधीचा खूप चांगला मॅनेजर जाऊन एक थोडा स्ट्रिक्ट मॅनेजर आलेला. त्याचं नाव नागेंद्र सुब्रमण्यम. ते पण नावाने सांगतो. ते सगळं मिळून जाईल तुम्हाला ऑनलाईन. तर मी सोडली कंपनी कारण मला Googleमध्ये जॉब मिळाला. तर ऑफकोर्स मी सोडणार होतो. म्हणजे मला कोणी काही अडवलं पण नाही तेव्हा. तर मग मॅनेजरच्या मॅनेजरनी एक्झिट इंटरव्ह्यू घेतला, जो की खूप मोठा माणूस आहे ॲक्चुअली. तो पण खूप मोठा माणूस आहे. म्हणजे त्याचं नाव आहे नितीन गुप्ता आणि हे सर्च करू शकता LinkedInवर. नितीन गुप्ता, हेड ऑफ इंजिनिअरिंग WhatsApp. म्हणजे Facebookचं जे WhatsApp ग्रुप आहे, त्याचा हेड ऑफ इंजिनिअरिंग जो आहे तो नितीन गुप्ता आहे. तो माझा स्किप लेव्हल मॅनेजर होता रिव्हरबेडमध्ये. तर त्यांनी माझा एक्झिट इंटरव्ह्यू घेतला होता. मी 4.5-5 वर्ष त्याच्या टीममध्ये होतो. त्याच्या प्रॉडक्टवर काम करत होतो. तर त्यालाही इच्छा होती माझ्याशी बोलायची. तर तो मला खोदून विचारत होता, "फीडबॅक काय आहे? काय वाटतं तुला? काय बदलता येईल? काय सुधारणा करता येईल? अ, आणि काय इम्प्रूव्ह करशील?" वगैरे असं म्हणजे चांगल्या शब्दात त्यांनी मला गोड बोलून त्यांनी मला फसवलं इन अ वे. आणि मला विचारलं, "काय चेंज करताय?" तेव्हा पण आता मी आणि त्यांनी मला विचारलं आणि मी उत्तर द्यायला लागलो, मुँह उठा के. कारण तेव्हा पण मला पहिलाच अनुभव होता आउट ऑफ कॉलेज. तर मला असं वाटलं नव्हतं हे इश्यूज येतात. तर मग मी दिला फीडबॅक माझा म्हणजे हॉनेस्टली दिला फीडबॅक, की हे असे-असे बदल करता येईल. मला ही मॅनेजमेंट स्टाईल नाही आवडली नव्या मॅनेजरची वगैरे, वगैरे. नसेल आवडली म्हणजे आता असं आहे ना, की एखाद्याने तुम्हाला तुमचं जेवण करताय तुम्ही, बरं असेल जेवण. पण अगदी खोदून फीडबॅक विचारला तर तुम्ही म्हणाले, "हां, ह्याच्यामध्ये हा मसाला टाकला असता किंवा ह्याच्यामध्ये हे चांगलं असतं तर अजून चांगलं झालं असतं किंवा हे टाकू शकता." याचा अर्थ असा नाही की की जेवण बकवास होतं. बट आता तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय. असं करून मी दिले आपले ओपन माइंडनी मी सांगितलं की हे बदल करता येतील माझ्या टीममध्ये, माझ्या मॅनेजर्सचे हे गोष्टी मला नाही आवडल्या की आवडल्या. आणि हे झालं सगळं विषय संपला. आणि नंतर तो ओकला माझा स्किप मॅनेजर जाऊन माझ्या मॅनेजरला सांगितलं असं. आता ते पण असं की माझे रिलेशन चांगले होते. म्हणजे असं नाही की मला खूप त्रास होते त्या टीममध्ये. पण जर कोणी अगदी खोदून विचारलं तर मी सांगेल बाबा हां, हे करता येईल, ते करता येईल. असं झालं. पण जेव्हा तुम्ही फीडबॅक देता ना कोणाला, ते म्हणजे त्यांच्या एक्झिस्टन्सच इन्व्हॅलिडेट केल्यासारखं होतं. म्हणजे त्याला असं वाटत असेल की मी रोज ऑफिसमध्ये येऊन असं माझ्या डोक्यात हा विचार असतो की "अरे, हा असं काय होतंय? हे असं काय होतंय?" किंवा मीठच कमी आहे काय म्हणतात त्याला या वरणामध्ये मीठच कमी आहे, मीठच कमी आहे. असा नसतो विचार राइट. आपण बाकी जे सगळ्या गोष्टी खात असतो त्या. सो मग त्याच्यानंतर त्यांनी मग सुरू केलं, की "अरे हा काय शिवाजी गेला तेव्हा बॅड माउथ करून गेला जुन्या टीमला आणि असं." मग तो तो बाकीच्यांना सांगेल, "तो कशाला सोडतोय?" तेव्हा तर मी तर कंपनी सोडून गेलेलो. मी काय स्वतःला डिफेंड करायला पण नव्हतो. मग तो अख्ख्या जगात
बोंबला तिरडायला लागला, की हा शिवाजी बॅड माउथ करून गेला आणि असं केलं, हे इश्यूज आहेत, ते इश्यूज आहेत. मग तो कशाला सोडतोय ना, तो मॅनेजर आहे. त्यांनी माझे इश्यूज वगैरे पण असे शेअर करायला सुरू केलं. तर तेव्हा मी ह्या 2 अनुभवांनी शिकलो, की चुकून पण फीडबॅक द्यायला जाऊ नका. म्हणजे तुम्ही चांगल्या ह्यानी द्याल फीडबॅक किंवा तुम्ही वाईट ह्यानी पण द्याल, तुम्ही भांडून पण याल. पण जे काही भांडण असतं ना टेक्निकल, ते तुम्ही विसरून जाता नंतर. म्हणून मी रिसेंटली जे काही इश्यूज असतात ना माझे, मी काही एक शब्द न बोलता मी सोडली त्या कंपनीज. आणि आता असं होतं, की आता चुकून कुठं गाठभेट झाली, ईमेल्स झाले, चॅट झाला, तर सुखाचा असतो तो. कारण मी काय आणि जे काही तुमचे इश्यूज असतात, टेक्निकल वगैरे इश्यूज, ते तुम्ही विसरून जाता नंतर. आणि नंतर ते जस्ट बिकम युअर फ्रेंड्स. कारण ते तुमचे रायव्हल्स पण नसतात. त्यामुळं किंवा तुम्ही कॉम्पीट करत असता एका प्रोजेक्टसाठी, एका गोष्टींसाठी. सर आफ्टर दॅट इफ यू मीट समबडी हू यू हॅव वर्क्ड विथ, तुम्ही एकदम फ्रेंड्स सारखेच भेटता. कारण तसंही तुमच्या करिअरमध्ये तुम्ही काय असे इन्फायनाईट लोकांना भेटत नाही. खूप लिमिटेड लोक असतात. तुम्ही कुठली कंपनी जॉइन केली तरी 5-6 लोकांनाच तुम्ही ओळखता वगैरे. सो तुमच्या लाईफमध्ये, करिअरमध्ये तुमचे जे ओळखीचे असतात, ते लिमिटेड असतात. त्यामुळं कोणाला फीडबॅक द्यायच्या फंदात पडायचं नाही. सुखात राहायचं. त्यांच्याबरोबर जोपर्यंत राहू शकता. नाही राहू शकत तर बदलायचं. चेंजेस करायचे तिकडे असताना. पण हे फुकटचा कोणालाही अ, हे करायला जायचं नाही, हे मी शिकलो. आणि त्याच्यानंतर मी आता हा रूल पाळायला लागलोय, की कितीही माझे इश्यूज झाले तरी मी आय डोंट केअर. व्हाय डू आय केअर? अ, अशा हिशोबाने जायचं आणि ॲक्चुअली मला फायदा झालाय त्याचा. कारण नंतर आता मला बऱ्याचदा बोलणं झालं कोणाशी, तर मी एकदम आनंदाने बोलू शकतो. कारण असं काय मी काय त्यांच्याबद्दल काय वाईट फीडबॅक नाही दिलाय, ना मी त्यांच्याशी त्यांना काही नंतर कन्फ्रंट वगैरे केलंय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. सो हे माझे फीडबॅकबद्दलचे 2 अनुभव होते. बराच वेळ त्याच्यामध्येच गेला आय थिंक, त्याच स्टोरीजमध्ये. त्यामुळे आता पुढचे जे आता एक मध्यम विषय घेणार आहे मी. मध्यम विषय म्हणजे अध्यात्मातला आणि भौतिकाच्या मधला, अ, पचेल असा विषय आणि त्याच्यानंतर आपण अध्यात्माकडे जाऊ. सो आता नेक्स्ट जो टॉपिक मला बोलायचा आहे, तो एक इंटरेस्टिंग मी ऐकत होतो. म्हणजे राहत इंदौरी चं जे शेरो शायरी मुशायरा असतो, तो मी ऐकत होतो. आणि त्याच्यात एकदम इंटरेस्टिंग गोष्ट झाली ॲक्चुअली. तर काय झालं, राहत इंदौरीनी थोडेफार शेर सांगितले असतील आणि त्याच्यानंतर त्यांनी थांबून तो काय म्हणाला ऑडियन्सला, की तुम्ही ना हा शेर ऐकताय, तो समजताय आणि मग तुम्ही दाद देताय आणि हे आप लोग पहले सुनते हैं, फिर समझते हैं, फिर फैसला करते हैं कि अच्छा है या बुरा है, तब कहीं जाके थोड़ी सी दाद देते हैं। इतनी देर में शेर निकल जाता है, बहुत भाग जाता है। तो आप सिर्फ, मैं आपसे ये गुजारिश कर रहा हूँ कि शेर को समझने की कोशिश मत कीजिए। आप तो ये फैसला करके बैठिए कि मैं जो सुना रहा हूँ वो बहुत अच्छा है। तो आपका भी फायदा है और मेरा भी फायदा है। आणि ॲक्चुअली हा एक डीपर गोष्ट होती ती फॅक्ट. आता राहत इंदौरी कसं एक मास्टर आहे, मास्टर क्लास हे शायर होता. सो ही अंडरस्टँड आय थिंक स्पिरिच्युअल बाजू पण तो अंडरस्टँड करतात. एखादा कलाकार एकदम डीप गेला त्याच्या कलेमध्ये, तर थोडीशी स्पिरिच्युअल साइड अजून आहे त्याच्या बोलण्यामध्ये, की जेव्हा एक शेर तुम्ही ऐकता, तेव्हा ती पंचलाईन जेव्हा तुम्ही ऐकता, त्या मोमेंट नंतर एक तुमचं माइंड स्तब्ध झालेलं असतं. ती पंच असते तुमच्या माइंडला. ती जी सायलेन्स जो क्रिएट होऊ शकतो ना, जो शेर क्रिएट करतो ना, ते ॲप्रिसिएशन त्या शेअरचं त्या सायलेन्स क्रिएट करण्यासाठी असतं. ना की म्हणजे त्या शेअरचा अर्थ काय होता आणि किती रिलेव्हंट आहे आणि किती खरं आहे आणि किती त्याच्यामध्ये डीपर टेक्निकल नॉलेज आहे. हे त्या आर्टचं किंवा त्या शायरीचा मेन उद्देश नसतो, की तुम्ही कलाकृती बघता. म्हणून तो ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट पण त्यामुळंच असू शकेल फेमस. जे काही कळत नाही आपल्याला. म्हणजे आपण फार त्याच्यात लॉजिक आणि मीनिंग शोधायला गेलं, तर काही दिसत नाही तो. काही नाही तर हसूच येतं, की मग काय असं हे केलंय.
अं, अ, असं काय विचित्र आर्ट आहे. पण ती आर्टचं ॲप्रिसिएशन त्या मोमेंटला जो धक्का तुम्हाला दिलेला असतो त्या आर्टनी किंवा जी शांतता क्रिएट होते द मोमेंट यू हिअर द शेर आणि दाद लगेच का दिली पाहिजे राहत इंदौरीच्या भाषेत त्याचं ते रिझन आहे की तो त्या शेरचं जे पॉवर आहे ती तो सायलेन्स क्रिएट करण्यात आहे की ते ऐकल्या-ऐकल्या वाह! वाह! म्हणजे दॅट इज म्हणजे तुम्ही त्याच्या इन डेप्थ एनालिसिस करून मग किती खरं आहे आणि किती तुम्हाला नॉलेज मिळालं आणि मग तुम्ही दाद देणं हे अ, ही सेकंडरी म्हणजे हे तुम्ही कंप्लीटली अप्रिशिएट नाही केलाय तो शेर असं म्हणण्यासारखं आहे. तर ते आणि मग हीच गोष्ट बाकीच्या आर्ट कलेला पण तेवढीच लागू होते. की एक ती मोमेंट ते जे तुमचं जिंकणं आहे त्या आर्टचं तुमच्या सेन्सेसला आणि तुमच्या माइंडला दॅट इज द पॉवर अ आर्ट हॅज. आणि मग त्याच्यानंतर जे अॅनलाईज करून, जो ॲप्रिशिएट करून आणि मीनिंग काढून जो असतं ते एक सेकंडरी आहे. सो ते राहत इंदौरीची क्लिप मला मिळाली तर ती मी करेल बहुतेक ह्याच्यामध्ये स्टिच कारण अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ कट झाला आणि सो आय हॅव टू स्टिच इट एनीवेज. तर मी तो क्लिप राहत इंदौरीची शोधेल की तो म्हणालेला की "आप ये शेर सुन रहे हैं, आप समझ रहे हैं और फिर आप दाद दे रहे हैं. आप ऐसा मत करो. आप शेर को सुनो, दाद दो और फिर उसको समझो." So, it's a very interesting take on that, and for all art it applies, I feel. Um, आता तिसऱ्या विषयाकडे आपण पोहोचतोय. तो म्हणजे आता आध्यात्मिकतेकडे आपण कंप्लीटली पोहोचतोय. तर वॉर्निंग आधीच दिलेली आहे, काय म्हणतात त्याला, विषय सुरू करायच्या आधीच. तर आज मी एक विषय घेणार आहे म्हणजे साधना काय असते? वेगवेगळ्या प्रकारच्या साधना अ, अ, करत आलोय. इंडियन सिव्हिलायझेशन स्पेशली आणि इंडियातून ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरलं. अ, तर पहिली सुरुवात अशी करू आपण. कुठल्याही या अध्यात्माशी बोलताना मी ही सुरुवात रिइटरेट करणार आहे. जस्ट टू रिएम्फसाइज आणि रिओरिएंट द कन्व्हर्सेशन टू द ओरिजिन. तर एनलाइटनमेंट म्हणजे थॉटलेस इमर्शन स्टेटमध्ये जगणं इज एनलाइटनमेंट हे असर्शन आहे. ठीक आहे. तर आणि त्याचं डेफिनेशन अजून मी असं सांगेल एक स्पेसिफिक सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या लेकच्या समोर उभे आहात आणि तुम्हाला असं वाटतं हा लेक सुंदर आहे, तर ती थॉटलेस इमर्स स्टेट नाहीये. तुम्ही लेक अनुभव करू शकता. ती किती सुंदर आहे हे थॉट पण नसणं थॉटलेस इमर्शन. ठीक आहे. सो आता हे ओरिएंट करणं झालं, की धिस इज द फायनल स्टेज यू हॅव टू रीच वेअर देअर इज नथिंग एल्स. नो थॉटलेस इमर्स्ड स्टेटमध्ये आहात तुम्ही, तर ही फायनल स्टेट डेस्टिनेशन आहे. ठीक आहे. आता ही लोकांनी अनुभव केलं आणि मग वेगवेगळे प्रॅक्टिसेस जे निघालेत, ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस, त्याचं ओरिजिन आता ही जी थॉटलेस इमर्स स्टेट आहे, त्याच्यामध्ये येणारी बाधा काय आहे? व्हॉट इज बिटवीन यू अँड धिस अल्टिमेट स्टेट? ती म्हणजे स्टेट ते म्हणजे असं आहे, की तुमची बॉडी, तुमचं माइंड हे सर्व्हाइव्ह होण्यासाठी इव्हॉल्व झालेलं आहे. आणि त्या इव्हॉल्युशनमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स आल्यात आणि तुमच्या मनामध्ये तुमचं माइंड आहे, जे तुम्हाला लाँग टर्म सस्टेनेबिलिटीकडे नेत असतं. म्हणजे तुमच्या मनात थॉट्स येत असतात आणि ते थॉट्स येतात कारण ते तुम्हाला तुमचं जे इव्हॉल्युशन झालंय आणि तुम्ही जे केलंय इतके अरबो वर्ष तुमच्या सेल्सनी, ते ह्यामुळे सर्व्हाईव्ह केलंय की ते तुमचे इन्स्टिंक्ट्स आर टू सर्व्हाईव्ह. तुमचे इन्स्टिंक्ट्स पडून राहून धुंदीत राहण्याचे इन्स्टिंक्ट्स असते तुमचे, तर तुमचे जीन्स इथपर्यंत आले नसते. सो सांगायचा मुद्दा असा आहे, की तुमच्या नॅचरल तुमचे इन्स्टिंक्ट्स आहेत, ते सर्व्हायव्हलसाठी इव्हॉल्व झालेले आहेत. ते ह्या थॉटलेस इमर्स्ड स्टेटसाठी नाही झालेले आहेत. तर तुमच्या मनामध्ये थॉट्स येत राहतात. तुम्ही फ्युचरचा विचार करत राहता, पास्टचा विचार करत राहता, तुमच्या नेक्स्ट मीलचे विचार करत राहता. हे थॉट्स येतात आणि मग तुम्ही इमर्स स्टेटमध्ये नाही जगत आहे. म्हणजे गौतम बुद्ध जे बसून जे ध्यान करतायत, ते तुम्ही स्टेटमध्ये का नाहीये? कारण तुमच्या माइंडमध्ये हजारो गोष्टी चाललेल्या आहेत.
आणि तुमच्या माइंडला हे आता सपोज गौतम बुद्धांनी लेट्स ती स्टेट अनुभवली. आता ती स्टेट जर तुम्हाला त्यांना साधकांना द्यायची असेल, तर त्यांच्या ज्या माइंडमध्ये जे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्सनी त्यांच्या माइंडनी जे कॅप्चर केलेलं असतं तुमचं त्यांचं सगळं बॉडी, ती पॉज करायची आहे. तर तुम्ही कशी करणार? अ, आणि त्याच्यामध्ये पण अजून एक मला एक कॅव्हिएट द्यायचा आहे ऍक्च्युली पुढे जाण्याच्या आधी, की हे जे थॉट्स येतात आणि हे तुमचे सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे, त्याच्यात काही चूक नाहीये. म्हणजे तुमचे जे थॉट्स आणतायत, जे तुम्हाला सपोज तुमची नोकरी जाणार आहे आणि तुमचं मॅनेजरशी पटत नाहीये आणि तुमचे माइंड वाईट स्टेटमध्ये आहात तुम्ही, म्हणजे स्ट्रेसमध्ये वगैरे आहात. त्याच्यामध्ये काही चुकलं नाहीये, कारण आयडियली तसंच पाहिजे. आणि तुमचं जेव्हा जॉब सगळा चांगला चाललाय, सुखात चाललंय आणि तेव्हा तुमचा माइंड तुम्हाला त्रास देत नाही. दॅट इज अ गुड थिंग. दॅट इज युअर माइंड ओरिएंटिंग यू टू अ बेटर लाँग टर्म सस्टेनेबल लाईफ. बट जस्ट थिंग इज ही सस्टेनेबल लाईफ ही एक वेगळा ट्रॅक आहे प्रोग्रेसचा, आणि एनलायटनमेंट आणि थॉटलेस इमर्शन ही वेगळीच ट्रॅक आहे. तर ह्या ट्रॅकमधून तुमची ट्रेन त्या ट्रॅकमध्ये जाण्यासाठी जर जर खडखड खडखड होऊन जी ट्रॅक चेंज करते ना, तर त्याचे वेगवेगळे वेज लोकांनी फाइंड केले आणि त्या म्हणजे वेगवेगळ्या रूटीन्स ते तयार झालेत. म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये बुद्धिझममध्ये वगैरे तुम्ही फोर्स म्हणजे आता तुमची नॅचरल इन्स्टिंक्ट तुम्हाला सांगतात की तुम्ही पैसे कमवा आणि आणा आणि स्टोअर करा आणि स्वार्थी बना वगैरे, हे तुमचे इन्स्टिंक्ट सांगतायत. पण आता ते जर तो ट्रॅक तुम्हाला म्हणजे ही जी बाधा आहे तुमच्या थॉटलेस स्टेटमध्ये जाण्यासाठीची, ती जर काढायची असेल, तर वन वे इज लाइक ट्रायंग टू गिव्ह अप एव्हरीथिंग. म्हणजे विचार फोर्सफुली म्हणतो. म्हणजे जो मंक असतो तो काय एका दिवसात बनत नाही. त्याला साधना करावी लागते. म्हणजे त्याला रोज उठून फोर्स करायचे. म्हणजे जे माइंडचे इन्स्टिंक्ट आहेत ते मारायचे. जे ओरिजिनल सवयी आहेत, ज्याच्यामुळे ते थॉट्स क्रिएट होत आहेत, त्या सवयी जर मारायच्या असतील, तर अ, व्यायामच केला पाहिजे ना तो एक. म्हणजे ती उठून सकाळी उठून त्याच वेळच्या वेळी उठून ह्या गोष्टी रुटीन फॉलो करणं, तेवढाच ब्रेकफास्ट खाणं, जे दिलेलं आहे तेच खाणं. म्हणजे जसं त्यांचं जे सायलेंट रिट्रीट आहे, बोलायचं नाहीच आहे. फोर्स करून, 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 करून तुम्हाला मारून, 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 मारून तुमचे जे इन्स्टिंक्ट्स असतात ते काढावे लागतात ह्यांच्यामध्ये बुद्धिझममध्ये. सो म्हणून त्यांना ते स्ट्रिक्ट रूट, ते बेसिकली असं आहे की तुम्ही जिममध्ये जावा आणि त्याच गोष्टी उचला, मग मग तुमचे ते मसल स्ट्रॉंग होत, 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 होत मग तुम्ही इझिली उचलू शकता. सो बेसिकली हे जे सगळे काही रिच्युअल्स आहेत, अ, ते सगळे ह्याच्यासाठी बनलेले आहेत की तुमचे जे नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत, टू बी इन थॉट्स अँड टू कंटिन्युअसली थिंक अबाउट युअर वेल-बिइंग अँड कंटिन्युअसली थिंक अबाउट युअर प्रोग्रेस, जे पॅथॉलॉजिकल लेव्हलवर पण जाऊ शकतं. कारण असं होऊ शकतं की श्रीमंताला अजून श्रीमंत व्हायचं, म्हणजे अलेक्झांडरला सगळं जगच जिंकायचंय. आता जग हे पॅथॉलॉजिकल लेव्हलवर गेली आहे तुमचं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, की ज्याच्यात तुम्हाला सुखी राहून तुम्ही इनफ नाहीये, तुम्हाला अजून जिंकायचं. हे म्हणजे तुम्ही तुमच्या इन्स्टिंक्टला हे न कंट्रोल न करण्यासारखं आहे ते. सो मग म्हणून जसं अजून ह्याच्यामध्ये एक वेगळ्या ट्रॅकवर मी नेईल, जे भक्ती मार्ग आहे. त्याच्या ज्या साधना असतात त्याच्यामध्ये कसं असतं, की तुम्ही भजन कीर्तन करता, देवाला पूजा करता आणि मग भक्तिमय होऊन जाता. त्याचं पण तेच रिझन आहे. इव्हेंच्युअली हेच रिझन आहे, की तुम्ही भक्तिमय झाला आणि तुम्ही आरतीमध्ये आणि भजनामध्ये जर गुंतला, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही भक्ती जेव्हा करता तेव्हा तुमच्यापेक्षा मोठ्याला तुम्ही तुमच्या सगळ्या माइंडचं जे जे काय सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टचे जे सगळे इश्यूज आहेत, ते सगळे तुम्ही आउटसोर्स करता. म्हणजे ते काढून टाकता तुम्ही तुमच्या माइंडमध्ये. कारण तुम्ही आता एका भक्ती करताय कुठल्यातरी देवाची वगैरे, जो सगळे हँडल करणार आहे. सो बेसिकली तुमचे जे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टची जी हे आहे, पकड आहे, ती निघून जाते. सो ती म्हणजे वेगवेगळे प्रकारचे रिच्युअल्स या जगात आहेत. बट त्याचा मेन उद्देश तोच आहे, की व्हॉटएव्हर इज कमिंग बिटवीन यू अँड थॉटलेस इमर्शन, त्याला काढून टाकायचं.
आता त्याच्यामध्ये भक्ती आणि भजन आणि कीर्तन वगैरे ते सगळं आलं. दॅट इज वन वे ऑफ डूइंग थिंग्स. अदर वे ऑफ डूइंग थिंग्स इज लाइक तुमच्या माइंड ला तुम्ही म्हणजे एक रूटीन जर फॉलो करायला लागला, तर म्हणजे सकाळच्या सकाळी उठायचंच आहे. मला या वेळेतच उठायचं आहे. मग हेच कपडे घालायचे आहेत. मग मग मला हेच खाणं खायचं आहे. म्हणजे मला वेगळं काही खायचं नाहीच आहे. मला फक्त 5 ठिकाणी भिक्षा मागायला जायचे बौद्धांचे भिक्षू. 5 ठिकाणी जाणार. तिथं जे मिळणार तेच खायचंय. जर नाही काही मिळालं तर त्या दिवशी काही नाही खायचंय. म्हणजे बेसिकली जेवढं तुमचं स्ट्रिक्ट होत जातं रुटीन, जेवढं तुमचं स्ट्रक्चर्ड होत जाते लाईफ, तेवढेच तुम्हाला ऑप्शन कमी होत जातात. म्हणजे तुम्ही आता मग विचार नाही करावा लागत आहे. तुम्हाला थॉट्स यायचं कारण नाहीये. कारण थॉट्सची तुम्ही जागा काढून टाकली विथ सर्टन स्ट्रक्चर अँड सर्टन रिच्युअल्स. मग दॅट इज वन पार्ट ऑफ इट. अदर पार्ट ऑफ म्हणजे जे मेडिटेटिव्ह प्रॅक्टिसेस असतात, ज्या साधना लोक शिकवतात, जे टीचर्स शिकवतात, त्याच्यामध्ये येतं ध्यान धारणा करणं, म्हणजे डोळे झाकून मिटणं आणि आयदर जप करायला लावतात. तर जप करणं म्हणजेच की ते तर सिंपल आहे समजणं. जप करणं म्हणजे तुम्हाला तुमचे थॉट्स बंद होऊन तुम्ही त्या जपाकडे कन्व्हर्ट व्हाल. पण हे जे कंटिन्युअस येणारी थॉट्सची स्ट्रीम असते ती बंद करायची असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं होती, इंडियन पूर्वीच्या पूर्वजांना आपला प्रश्न आला असेल, की पुढच्याला सांगायचं तरी कसं, की देअर इज अ कन्सेप्ट ऑफ थॉटलेस इमर्शन. कारण आता ड्रग्स आलेले आहेत. आता एम-डी-एम-ए आहे. आता मशरूम्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊन तुम्हाला लगेच कळतं, की माइंडची एक वेगळी स्टेट पण पॉसिबल आहे. त्यामुळं ते सोपं झालंय आता ह्या जगात. म्हणून ज्या साधना पूर्वी चालायच्या, जे थॉट्स पूर्वी चालायचे, ते आता रिलेव्हंट आहेत असं नाहीये. कारण बरीचशी गोष्ट मेडिटेटिव्ह स्टेट वगैरे जी होती, दॅट वॉज जस्ट टू अंडरस्टँड की तुम्ही एक थॉट्सची लाईन आहे आणि ती थॉट्सची लाईन बंद पण होऊ शकते आणि जस्ट टू अंडरस्टँड की तुमच्या मनामध्ये थॉट्स येत आहेत. मेडिटेशन, डोळे झाकून मेडिटेशन करण्याचा फायदा असा आहे, की जस्ट तुम्हाला परिस्थिती कळतीये. तुमची करंट स्टेट मॉनिटर करताय. मॉनिटरिंग आहे. ती कुठं पोहचत नाहीये तुम्ही. पण तुम्हाला कळतंय, की तुमच्या माइंडमध्ये काय होतंय. कारण जर तुम्ही त्याच्याकडे कधी लक्षच नाही दिलं, तर तुम्ही त्याच स्टेटमध्ये जगत राहता. सो त्यामुळं एक डोळे झाकून ध्यान करायचे फोर्स करावा लागला असणार आहे आपल्या पूर्वजांना. कारण अ, दुसरी कुठली वेच नव्हती तुम्हाला सांगायची, की तुम्ही शांत होऊन तुम्ही एका वेगळ्या स्टेटमध्ये जाऊ शकता. जे आता शॉर्टकट आहेत. वेगवेगळ्या सिव्हिलायझेशनचे जे काळ होते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स लोकांनी हँडल केलेत. पूर्वीच्या काळात तो प्रॉब्लेम होता, की सांगायचं तरी कसं, की तुझे थॉट्स वेगळे आहेत आणि तू वेगळा आहे, अँड देअर इज अ थॉटलेस स्टेट. नाऊ दॅट प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ड बाय एम-डी-एम-ए असं मला वाटतं. त्याच्यानंतर दुसरा ओशोच्या काळात असे प्रॉब्लेम्स होते, की तेव्हा लोकांना जखडलेलं होतं ट्रेडिशन्सनी, की धार्मिक असायचे लोक आणि धर्मांध असायचे लोक आणि काय पॉलिटिक्समध्ये पण खूप अ, होते आणि देशाचे नॅशनलिझम पण खूप होतं. त्या काळात स्वातंत्र्य लढा वगैरे चालू होता. सो ह्या गोष्टींनी जखडलेलं होतं. तर ते पण कशा आहेत, थॉट प्रोव्होकिंग ह्या सगळ्या गोष्टी असतात. अ, तर ओशोचं काम होतं ह्या सगळ्या ट्रेडिशन्समधून काढणं लोकांना आणि ह्या सगळ्या बंधनातून. पण आता प्रॉब्लेम असा झालाय, आता आस्तिक माणूस शोधणं अवघड आहे. म्हणजे अदर दॅन आपले ते येडे हिंदू भक्त. बट ओव्हरऑल सगळे स्केप्टिकच आहेत धर्माबाबतीत, देवाबाबतीत. सो आता म्हणून असे बदलत राहतात. गुरु बदलत राहतात आणि त्याची शिकवण बदलत राहते. तर आताचे जे रिच्युअल्स जे लागणार आहेत ते पण वेगळे असतील असं मला वाटतं. जसं ओशोनी पण बदलले पूर्वीच्या सगळ्या टेक्निक्स आणि ही हॅड हिज ओन टीचिंग्स अँड हिज मेडिटेटिव्ह टेक्निक्स. तसं ह्या जगात करंट स्टेटमध्ये पण वेगळे टेक्निक्स लागणार आहेत. अ, बरेचसे केमिकल असिस्टेड एनलाइटनमेंट पण आहे आता अवेलेबल आपल्या जमान्यात. सो ती होईल. सो हे माझे थॉट्स होते अबाउट साधना ह्या हाय लेवल टॉपिकचे आणि टाइम अप झालेला आहे. सो सी यू नेक्स्ट टाइम.